नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती RTEचे संदर्भातील सर्व व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला भेटत राहतात. मित्रांनो, तुमच्या भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या की RTEसाठी आपल्या मुलांचं वय किती असायला पाहिजे, वय मर्यादा काय असायला हवी, यावरती व्हिडिओ बनवा. तर आजच्या याच टॉपिकवरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोममध्ये किंवा कोणत्याही ब्राउझरमध्ये येऊन RTE एवढं टाकून सर्च करून घ्यायचं आहे आणि RTE 25% जी पहिली साईट दिसत आहे यावरती आपल्याला यायचं आहे. यावरती आल्यानंतर आपल्याला होम पेज जे आहे ते अशा प्रकारे दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय GR अबाउट एंट्री एज लेवल, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एज रूल 2024-25 म्हणजेच मागच्या वर्षी जी वय मर्यादा लावण्यात आली होती, जो GR काढण्यात आला होता, तो इथून आपण डाउनलोड करून घेणार आहे. डाउनलोड केल्यानंतर PDF फाईल जी आहे ते अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र शासनातर्फे हे GR काढण्यात आलेलं आहे. प्राथमिक शिक्षण संचालन डॉक्टर ॲनी बेजनमार्क, ठीक आहे. दिनांक 22/2/2024 रोजी हे GR काढण्यात आलं होतं. यामध्ये तुम्ही विषय पाहू शकताय सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RTE 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबतचा हा GR होता. जर याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर 2025-26 साठी जर काही बदल असतील तर त्याबद्दल असा GR काढून आपल्याला सांगण्यात येईल आणि जर काही बदल झाला तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याची अपडेट सगळ्यात पहिल्यांदा मिळणार आहे. टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2024-25 शैक्षणिक सत्रात RTE 25% शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/9/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आलेला आहे. म्हणजेच आपल्याला 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आली. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही. मानव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी RTE 25% प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2024 अखेर पुढील प्रमाणे राहणार आहे. तर हा आपल्याला महत्त्वाचा हा चार्ट जो आहे तो चार्ट बघायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकताय सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RTE 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्यासाठीचा हा चार्ट बनवलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकताय प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर वयोमर्यादा काय सांगितलेली आहे, 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021. यामध्ये तुमच्या मुलाचे वय कमीत कमी 3 वर्ष पूर्ण असायला हवे आणि 4 वर्ष 5 महिने 30 दिवस हे जास्तीत जास्त वय असायला हवे. तर तुम्ही प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी फॉर्म जो आहे तो RTEचा भरू शकताय. जर तुम्हाला ज्युनियर KG साठी फॉर्म भरायचा आहे तर तुमच्या मुलाची जी पात्रता आहे ती इथे तुम्हाला 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान कमीत कमी तुमच्या मुलाचे 4 वर्ष वय हे पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस हे वय असणं गरजेचं आहे. आता सिनियर KG साठी वय मर्यादा काय आहे तर पहा, 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 मध्ये 5 वर्ष कमीत कमी मुलाचं वय पाहिजे आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस हे वय असायला हवं. तेव्हा तुम्ही सिनियर KG साठी फॉर्म भरू शकताय. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इयत्ता पहिलीसाठी जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहे RTE मोफत शिक्षणासाठी तर तुम्हाला 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यानचा जन्म पाहिजे आणि इथे तुम्हाला 31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय 6 वर्ष असायला हवे आणि 31 डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय हे 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असायला पाहिजे आहे. तर तुम्ही या RTEच्या मोफत शिक्षणासाठी पात्र असणार आहेत. बघा, आता तुम्ही तुमच्या मुलाचा जो जन्म दाखला आहे त्यावरती जी तारीख आहे त्या तारखेचं कॅल्क्युलेशन करून बघा आणि तुमचं
मुलाचं वयमर्यादा या वयाच्या अटींमध्ये बसत असेल तर तुम्ही नक्कीच RTचा फॉर्म भरा. यामध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला पहिलीपासून ते पार 8वीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं खाजगी शाळेमध्ये. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. इतरांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक देखील करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.